रोड एकदम स्लिपरी झाला इथे, डांबर असं उन्हामुळे वितळून आज क्लास म्हणजे क्लास व्ह्यू आहे. रोज येऊ आपण इथे. खरं आणतो विक्रम. जमलात काय इथून बघायला सगळे भेटतील, सगळे डोंगर बघायला भेटतील सगळे. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही मस्त मिळत असाल. तर हा व्हिडिओ आहे तो प्रसादच्या लग्नाच्या दिवशी आम्ही आलो होतो तेव्हाचाच व्हिडिओ आहे. फक्त हा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे, कारण का हा व्हिडिओ एका पॉईंटवर जायचं आहे, ते म्हणजे गगनबावडा. त्या पॉईंटसाठी हा मी व्हिडिओ खूप वेगळा बनवतो आहे. तर माझ्यासोबत आहेत आपले नेहमीचे मंडळी आहे, मयूर आणि शुभम, दोघंही आहेत. तसे लग्नाच्या ब्लॉगमध्ये होते आपल्यासोबत. तर आता आपण तिकडे जायला निघतो आहे. संध्याकाळचे वाजलेत 4:30 आणि आम्हाला जवळजवळ किती किलोमीटर जायचं आहे? 20 किलोमीटर जायचं आहे. तर इथून जवळ आहे, त्यामुळे बोललो इथे येऊन गगनबावड्याला गेलो नाही तर म्हणजे असं ते खूप रिग्रेट होईल आम्हाला. आम्ही शुभम आणि मी या अगोदर जाऊन आलेलो आहे. तर 8 वर्ष झाले हां, आणि गगनबावड्याला मी आलेलो. गगनबावड्यावर आम्ही विजयदुर्गला पण गेलो बसने. सो Yes. खूप स्पेशल मोमेंट आहे. प्रसाद पण पाहिजे होता. प्रसाद आम्हाला मिस करेल, तो लग्न अटेंड करतो स्वतःचं. बघूया आता. ठीक आहे. आणि मयूरसाठी तर नवीनच आहे, त्यामुळे तिकडे आम्हाला जायचंच आहे. ओके, तर आता आपल्याला तुम्हाला थोडासा राईड बघायला भेटणार आहे आणि तो पॉईंटसुद्धा. चला जाऊया आपण. तर मित्रांनो, आपण या गावाच्या वेड्यावाकड्या वळणांमधून गाडी चालवतो आहे. ॲक्च्युली चालवत मी नाही आहे, चालवतो आहे मयूर. तर मी जस्ट मोबाईल पकडला आहे, कारण का तुम्हाला जरा रायडिंगचा व्ह्यू दिसला पाहिजे. ओके, तर इथे आहे छोटीशी नदी. जाता जाता या नदीवर थोडंसं अंग भिजवून घेऊया का? काय करायचं आहे? टाका बाईक. तर आपल्याला जाता जाता परत एक छोटीशी नदी, पराई म्हणू शकतो आणि छोटी नदी पण म्हणू शकतो. इथे थांबले आम्ही. विचार करतोय की जाण्या अगोदर जरा डोकं भिजवूया. कारण का अशी नदी बघितली ना तर असं पोहायची इच्छा होते. पण आता आम्ही मजबुरी आहे, तर आम्ही पोहू नाही शकत. पण थोड्या वेळात पाय भिजवू किंवा डोकं वगैरे भिजवू आणि लगेच पुढे जाऊ. जे मेन आहे ते करायचं आहे आपल्याला. ओके, ते म्हणजे गगनबावडा. तर मित्रांनो, फायनली आपली राईड सुरू झालेली आहे आणि आता मी बसलो आहे शुभमच्या बाईकवर. मला शुभम दादा एकटेच मला असं होते, बोला शुभमच्या बाईकने जाऊया, आता बसूया मागे. तर आता आपण स्ट्रेट जातो आहे ते गगनबावड्याला. ओनली 13 किलोमीटर आहे इथून. काल इकडे आम्ही आलो होतो चायनीज शोधत, पण इकडे काय भेटलं नाही. तिकडेच त्या रोडवर भेटलं होतं. हे कोणतं गाव आहे? हे भुईबावडा गाव आहे. आपल्याला जायचं आहे त्या डोंगरावर मित्रांनो. तिथे आहे गगनबावडा. यस, गगनगिरी महाराज. तर इथे ॲक्सिडेंट झालाय, जस्ट झालं आहे ते. हे बघा गाडीची हालत बघा. ॲक्सिडेंट होत असतात घाटांमध्ये. आता कसं झालं काय माहिती, पण जस्ट झालेलं दिसतंय. काचा वगैरे हे झालेले आहेत. तर मित्रांनो, इथून आहे गगनबावडा 4 किलोमीटर, ते म्हणजे इकडे. हे बघा, ह्या साईडला डोंगर, ह्या साईडला छोटा डोंगर पोखरून हा रोड काढला आहे. आणि इथे याच्यासाठी थांबलो आहे कारण का इथून जो व्ह्यू बघा, आता डोंगर बघा. हा बघा व्ह्यू. एकदम डेंजर, खूप ब्युटिफुल दिसते. आता बसला ओव्हरटेक करत जातो आम्ही पुढे. येस,
खूप डेंजर टर्न आहे तिकडे. रोड एकदम स्लिपरी झाला इथे. डांबर असं उन्हामुळे वितळून वितळून. आपल्याला जायचं आहे या साईडला. सो फायनली आता आपण पोचलो आहोत. आय मीन पोचतोय आता. मस्त थंड हवा लागते. काळा दगड आहे त्यामुळे. सो फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत. ही आहे कमानी आणि आता आपण पोहोचतोय. तर आता आपण पहिले जाणार आहोत मठाच्या इथे. त्यानंतरला आल्यावर काय ते नाश्ता वगैरे करूया. इथून व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. आणि आपण हे पुन्हा नाही येणार इकडे आपण डोंगरामध्ये असं फिरून फिरून जायचं आपल्याला तिथपर्यंत. आम्ही इथनं चालत गेलोय. आम्ही म्हणून इथं आम्ही पहिले चालत गेलो एवढे. हा बसने आलेलो. आता रोड केला डायरेक्ट. रोड होता आधी पण एवढा चांगला नव्हता रोड. आता खूप भारी रोड केलाय आणि खूप भारी आठवण आहे आमची ही. आम्ही गेले 8 वर्षापूर्वी आम्हाला प्रसाद घेऊन आलेला आणि ते पण आम्ही बसने आलेलो. तेव्हा इथे एवढं रोड हे नव्हतं. आता रोड पण केलंय, छान केलंय. आता आमच्याकडे बाईक पण नाही म्हणून आम्ही आता प्रत्येक इयरला प्रत्येक मंथली एक ना एक ट्रिप प्लॅन करतोय आणि एक्सप्लोर करतोय. आम्ही पहिल्यांदा जर हे व्हिडिओज वगैरे केले तर तुम्हाला याआधी तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटले असते. पण आम्ही सुरुवात लेट केली आहे. सो पुन्हा आम्ही आता एक मेमरी आता आम्ही हे करतोय, रिबूट करायचा प्रयत्न करतोय की आम्ही जिथे आधी पहिल्यांदा गेलेलो 8 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी. सो त्या जागेवरती पुन्हा जाऊन पुन्हा त्या आपल्या मेमरी रिक्रिएट करायच्या, आठवायच्या आणि एन्जॉय करायची लाईफ. सो लेट्स गो. मस्त होईल. तर आता तुम्ही हा व्ह्यू बघा. अरे वाव. आणि ही तुम्हाला समोरची लाईन दिसते हे सह्याद्रीचं सौंदर्य. तुम्हाला कुठे लेह लडाख हिमालयात जायची गरज आहे. तुम्हाला सर्व या कोकण भूमीमध्ये सर्व काही बघायला मिळेल. मित्रांनो हा व्ह्यू बघा किती छान आहे. आणि हा बघूया दोघांचं काय मत आहे ह्याच्यावर. शुभम. मला तर खूप भारी वाटतंय. मला अख्खं सह्याद्रीचं सौंदर्य कुणाला बघायचं असेल ना, हे बघा डोंगर, दर्या, प्रत्येक डोंगर ब्युटी आहे प्रत्येकामध्ये. हे भारी आहे. हे नागमोडी वळण्यासमोर. अरे तुला काय. मला खूप बरं वाटतंय. कोणी घरी राहू नका, सगळ्यांनी असं बाहेर फिरा. क्लास म्हणजे क्लास व्ह्यू आहे. रोज येऊ आपण इथे. मी खरं म्हणतो विक्रांत, 3-3 महिन्यानंतर कसं कुठे फिरायला जाऊया. ट्रिप काढली पाहिजे. खरंच काढली पाहिजे. लाईफ अजिबात घेऊन नका. काहीच स्ट्रेस नको 9 ते बाबा. 12 आपला जॉब नाहीये. आपल्याला लाईफ जगायची आहे. हे एक्सप्लोर नाही केलं तर आपण शिकणार काय नवीन. हे नवीन नवीन जागा एक्सप्लोर करा, एन्जॉय करा. बस एवढेच स्पेशलिस्ट आहे मी आता. खरंच अशा ठिकाणी येऊन माझा तर नेहमीचा डायलॉग आहे, अशा ठिकाणी येऊन खूप बरं वाटतं, शांतता भेटते मेन म्हणजे. बस. तर आता आपण वरती चढायला सुरुवात केली आहे. जास्त उंच नाही आहे, काही पायऱ्याच आहेत. आज शॉप्स वगैरे बंद आहेत. मग त्या काकी बोलला मला की जास्त पब्लिक नाही आहे, टुरिस्ट नाही आहेत, त्यामुळे दुकान त्यांनी लवकर बंद केले त्यावेळी. इकडे माकडं पण आहेत छोटी छोटी. इथून काय खायला घेऊन गेलं नाही, हे लगेच खेचून देतात. त्यामुळे इथून काही खायला घेऊन जाऊ नका, म्हणजे डायरेक्ट हातातून खेचून घेऊन जाणार. हा कुठे बसला आहे. काय व्ह्यू आहे इथून जबरदस्त. दमलात काय. नाही मला जाम मजा येते. गुड गुड गुड. आम्ही याहून जास्त एक्सप्लोर केलंय. भारी मजा येते विक्रांत. फुल जुने दिवस. असं वाटतं पुन्हा ट्रेकिंग स्टार्ट करायला हवी आपण. मजा येते. मध्ये जास्तच जोश आलाय. मयूर मग नेक्स्ट प्लॅन कोणता.
दूधसागर जो कधी होणार नाही. दूधसागर प्लॅन बद्दल मी काही बोलणार नाही, कारण का त्याला पनवती लागले. 2 ते 3 वर्ष आम्ही जातोय, पण तो प्लॅन काय सक्सेसफुल होत नाही आहे. कारण का कायमची दरड कोसळते तिथे. आम्ही जेव्हा पण ठरवतो तेव्हा ते बंद असतं ना, काही ना काहीतरी कुठल्या तरी कारणामुळे बंद ठेवतात. बाहेर चढून दम लागायला लागला. ते शूज वगैरे काढायला वेगळी जागा आहे, आणि शूज वगैरे काढून झालं की तिथे हातपाय धुवून घ्यायचे आणि मगच तिकडे आतमध्ये एंट्री करायची. करून घेऊया. आता आम्ही वरती जातोय. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तिथे गगनगिरी महाराज म्हणजे असे ध्यानाला बसायचे, तर तिथे शूटिंग करून चालत नाही, कारण म्हणजे ते बोलले तसं शूटिंग करायची नाही. मी त्याची शूटिंग केली नाही. आम्ही जसे शूज काढले ते दर्शन घेतलं, तसंच बाहेर आलो. आता ह्या साईडला इकडे वरती ते बोलले की तुम्ही शूट करू शकता, सनसेट वगैरेचे फोटो वगैरे काढू शकता. त्यामुळे रूल्सप्रमाणे आपण रूल्स पाळले पाहिजेत. आता आम्ही आलोय वरती. कसं वाटतंय? खूप भारी, मन शांती. आपण इकडेच तो प्रसाद खाल्ला होता, शुभम आठवतंय? महाप्रसाद. मयूर चांगला आहे ना ठिकाण? हे आता म्हणजे थोडे डेव्हलप केले, तेव्हा काही नव्हतं, असं सगळं सपाट होतं. आणि ते जे दिसत आहेत ना, एक ही गोष्ट आणि ते फक्त 2 होत्या. आपण पुढे जाऊ शकतो बघायला. हो, इकडे आहे शंकराचं देऊळ. शंकराचं देऊळ आहे ते. इकडे आम्ही महाप्रसाद वगैरे खाल्ला होता. हे आहे गगनगिरी महाराजांचा स्टॅच्यू, जबरदस्त. कोकण तुम्हाला पूर्ण इथून बघायला सगळे भेटतील, सगळे डोंगर बघायला भेटतील, सगळे. सगळं कोकणातील डोंगर तुम्हाला बघायला भेटेल. बघा हा रोड, इकडे बघा खर्च पण वाचवतो 6,000 रुपये. बोलून जाऊ, आम्ही मदत करणार पाळायला. आम्ही त्याला बोलते मला पण ह्या साईडला आलो की समोर दिसतंय ना, तिकडे कोल्हापूर वगैरे आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनने आपण आलोय, म्हणजे आपण इथून आलो या साईडने. ओके, इथून आल्यानंतर आपल्याला 2 रोड भेटले होते. एक तर ज्या रोडने आलो ते एक ह्या साईडला गेला आहे, तो म्हणजे हा रोड आहे, तो आता बनतोय. आणि एक समोर रोड गेला आहे, सॉरी 3 रोड. त्या समोर रोड गेला ना, तो साईड कोल्हापूरला होतो. म्हणजे तिकडून ST बसेस, म्हणजे आपल्या महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या येतात. तर हा साईडने हा व्ह्यू आहे. या साईडला होतो आपला सनसेट. आणि हा बघा एकदम मस्त व्ह्यू, जो पुतळा आहे आणि त्याच्या मागे सनसेट होतो आहे, एकदम भारी वाटतं आहे. आणि ही आहे मंदिराची ही साईड. त्या साईडला पण आहे जायला, आपण थोड्या वेळाने जाऊया. यांच्या जरा गप्पा गोष्टी चालू आहेत. आणि गप्पा गोष्टी म्हणजे आम्ही असे जुने दिवस आठवते. मी तर असं आहे की ज्या ठिकाणी जिथे जातो आणि समजा परत मी तिथे गेलो, तर मला त्या गोष्टी अशा आठवायला खूप आवडतात. आणि कळतं की किती वेळ झाला, किती बदल झाला आहे त्याच्यामध्ये. मला यावर बोलायला खूप आवडतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मी बोलतो बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेलच. मला खूप आवडतं असं. तर बघूया वरती जाऊन, ठीक आहे. सो आता आम्ही मागाशी तिथे होतो, आता तिथून इकडे जातो आहे या डायरेक्शनला. सनसेट बघायचं आहे त्यासाठी, कारण का आम्ही तेव्हा आलो तेव्हा तिथेच फिरलो होतो. इथे येण्यासाठी काय अशी म्हणजे सोय नव्हती, चांगली पाय वाटत होती, नवीन येत होतो त्यामुळे. आता जाऊया. हो, काय व्ह्यू आहे हा बघा. खतरनाक आहे, एकदम सुपर. तर मित्रांनो, आता खरं मला पुढे जायचं होतं,
पुढे एक पॉईंट आहे, तिथून सनसेट बघायचा होता पण तेवढी वेळ नाही, कारण तिथे पोचेपर्यंत सनसेट होऊन जाईल. म्हणून आम्ही इथेच थांबलो आहे. तर इथून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. बस हेच पाहिजे होतं. काय सनसेट होते बघ ना. हा बघा, सूर्य ऑलमोस्ट मावळत चालला आहे. कसं वाटतंय? भारी भारी. खूप भारी. शुभम, खूप भारी वाटते. आपण तर आलो होतो पण इथे नव्हतो आलो ना. इथे नव्हता यायला, आपण सनसेट नव्हता पाहिलेला. इकडे बघून बोल ना. आपण इकडे बघून बोल. आपण सध्या आता वेट कुठे Okay. आहोत म्हणजे सगळ्याच्या Sunset मिडल होतोय. स्पॉटलाच होत ना आपण. नाही, मिडल स्पॉटला ना. या बऱ्यापैकी कोल्हापूर हां, त्या मिडल सिंधुदुर्ग. मयूर कुठे बाहेर त्याची गरजच नाही. कोकणात एवढं भारी आहे ना. मयूर समोर बघ. आणि एवढा क्लास सनसेट view बघायला आहे. मिळतोय. यातून काय तुम्ही काय शिकाल? काय व्ह्यू आहे हा. काय बघताय? सूर्य ऑलमोस्ट आता मावळलाय. कसं वाटतंय मेर? मला तर खूप भारी वाटतं. इथे झोपू शकतो मी रात्रभर. मला असं बोलता नाही येणार की मला वाटतंय खूप काय पण सीन असा आहे की मी खूप दिवसापासून हेच डोक्यात ठेवलेलं. तर एवढा जॉब होतोय ना कंटिन्यू. 10 महिने मी ते डोक्यात ठेवलं. 10 महिन्यात कुठे निघालो नाही मी बाहेर. आणि ना मी रोज जाताना ट्रॅव्हल करताना हाच विचार करायचो, काय करतोय रोज फालतूगिरी. एका ठिकाणी जातोय, दर महिन्याचा पगार होतोय, अकाउंटला येतोय, परत जॉबच करतोय. आणि फिरायचं म्हटलं तर आता घरच्यांबरोबर पेक्षा मित्रांबरोबर असं इकडे तिकडे झालं जाम मजा येते. आपण जेव्हा जातो ना सगळे, तू मी शुभम, आपण तर आधीपासून तिघं असतो ना. आता कोण फालतू जज करायला पण कोण नसतं की उगाच फालतूगिरी करतायत. मॅच्युअर दाखवून कंटाळा आला. आता मला सिरियसली हे अशी सुट्टी पाहिजे होती. ते रविवार आहे काय फालतू, ते विकेंड वाटत होतं. सकाळी उठल्यावरच रविवार संपतो. हां, आता तुम्ही आहात त्यामुळे मी सिरियसली विचार करतो की जाऊया. जेवढं फिरता येईल ना आत्ताच. तेवढं मला ते पैशाचं पण काही घेणं देणं नाही. जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घेऊ. परत एकदा तिघं अडकलो ना संपलं. पण खरंच फिरूया. हे असं पाहिजे, अशी ट्रिप पाहिजे. आता तर आपण किती 300 किलोमीटर सिंगल रनिंग करून आलोय. अजून घरी पण नाही गेलोय. जोपर्यंत जाऊ तोपर्यंत 1000 किलोमीटर होईल 101%. कारण हे आता तुम्ही जसं ठरवलंय काय म्हणतात ते, तारकली वगैरे तारकली स्कुबा डायव्हिंग करायचं सगळं करू. ती नंतरची गोष्ट आहे. बट हा व्ह्यू जो आहे ना, जाम भारी आहे. एक नंबर view. मला माहित नव्हतं गगनबावडा एवढ्या हाईटला. इथून ना मला शेवटचे एकदम डोंगर दिसत आहेत. म्हणजे कोकणातले जेवढे डोंगर असतील ही most कुठली of साईड them आली आता? ते आहेत. या साईडला ही पश्चिम आहे ना, म्हणजे इकडे सगळं हे आहे, मालवण, परत तारकर्ली, गोवा वेंगुर्ला वगैरे ही beach. side. हा, इकडे आणि कोल्हापूर गोवा तिकडे खाली आहे. आता कोल्हापूरच्या ऑपोजिटला आपण एक्झॅक्ट मागे आपली. हां, येस.